नमस्कार गाय, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमच्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाय, तुम्ही आपल्या चॅनलवरती बाहेरचे व्हिडिओ वगैरे तर भरपूर बघितले. बाहेरचे म्हणजे आपले फिरायचे वगैरे, इकडे तिकडे कुठे फिरायला गेल्यावर आपण ब्लॉग शूट करत असतो फार्म हाऊसला किंवा मित्रांबरोबर कुठे गेल्यावर. तर मग आता बाहेरचे ब्लॉग आपण शूट भरपूर केले. तर मग आज बोललो एक होम टूर देऊया, म्हणजे आपल्या घरामध्ये एक ब्लॉग शूट करूया बोललो. तर आमचा घर कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. तर मग आता या ब्लॉगमध्ये आपण होम टूर बघणार आहेत आमची, म्हणजे माझं जे घर आहे ते त्याची एक टूर देणार आहे, कसं घर आहे आमचं आणि काय आहे. हा ब्लॉग काय जास्त मोठा नसणार आहे, छोटासाच ब्लॉग असणार आहे. फक्त आपण होम टूर देऊन हा ब्लॉग एंड करूया. तर मग आता बघा कंटिन्यू ब्लॉग, कसं आहे घर आमचं या. तर चला काय, आता आपण स्टार्ट करूया बाहेरून, म्हणजे हॉलपासून स्टार्ट करूया. तर या, आता तुम्हाला माझं घर दाखवतो. तर हा आहे आपला हॉल. आपला हॉल आहे मस्त. नाना बसल्या जेवायला, मी आई आणि दीदी आणि बारका भाऊ बसलेला आहे. हा आपला मेन हॉल आहे घराचा. असा आपला हॉल आहे. हॉलमधूनच आपण राईटला एंट्री केल्या केल्या इथे किचन आहे आमचा. बघा, असा आपला किचन आहे. तर चला तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. जास्त काय म्हणजे आपला एकदम भारी नाही किचन, साधा सुद्धा एकदम असा नॉर्मल. त्याला आपण ट्रॉल्या वगैरे बनवलेल्या आहेत. तर हा आपला किचन आहे घराचा. आता शूट आपण रात्रीच्या टायमाला करते, त्यामुळे जरा बघा, हा असं आपलं किचन आहे. किचन तर तुम्ही बघितलं असेल, आपण रेसिपी वगैरे तर बनवलेल्या आहेत किचनमध्ये. आणि किचनच्या इथून आपल्या इथे एक आपला बाथरूम आहे आणि इथे एक वॉशरूम आहे, म्हणजे हा गेस्टसाठी बनवलेला आहे आम्ही हॉलमध्ये. तर परत एकदा बघा, आपला असा हॉल आहे. आणि हॉलमधूनच आपण पुढे आल्यावरती इथे बघा मम्मी उभे बघून आपल्याला गेले आतमध्ये. इथे एक आपण बेसिंग बनवलेलं आहे. बेसिंग म्हणजे गेस्ट वगैरे आल्यावर त्यांना हात वगैरे धुण्यासाठी. आणि इकडे वॉशरूम आहे एक एक्स्ट्रा. वॉशरूम म्हणजे बाथरूम आहे एक एक्स्ट्रा. तिकडे आम्ही फक्त वॉशिंग मशीन वगैरे ठेवले, तो काय वापरत नाही, फक्त वॉशिंग मशीन वगैरेसाठी. इथे मिरर लावला आहे समोरच. बेसिंग वगैरे आहे आपल्या इथे. आणि इथूनच आतमध्ये गेल्यावरती असा एक रूम आहे माझा आणि माझ्या भावांचा, लहान भावांचा. इथे आम्ही झोपतो. तर बघा, असा मस्त मोठा मास्टर बेडरूम आहे, वॉशरूम अटॅच. इथेच मी व्लॉगची स्टार्टिंग वगैरे करतो. तुम्ही बघत असाल इंट्रोडक्शन वगैरे इथेच देतो व्लॉगची. हा अटॅच बाथरूम आहे, वॉशरूम वगैरे अटॅच आहे या रूममध्ये. तर बघा, असा एखादा आपला आहे. या कपाटामध्ये माझे कपडे वगैरे ठेवलेत. आणि इथे मस्त रील्स वगैरे बनवत असतो मी, फोटो वगैरे काढतो. त्यासाठीच तर हा मिरर लावलेला आहे, स्टाईल मारण्यासाठी. तर हा असा माझा आणि माझ्या 2 भावांचा रूम आहे. आम्ही तिकडे इकडे झोपतो रात्री. तर मग रूममधून बाहेर आल्यावर समोर अजून एक बेडरूमच होता हा, पण ह्याला आम्ही स्टोर रूम बनवलेला आहे. तर बघा, इथे काकूची मशीन वगैरे ठेवली कपडे शिवायची. आणि आपले असेच नॉर्मल, काय बोलतात त्याला, तिकडे आता आठवत नाही मला, परफ्यूम वगैरे सर्व इथे सामान ठेवलेलं आहे, पावडर वगैरे. आणि इथे आपल्या स्टोरूमसारखं या बेडरूमला बनवलं आहे, कारण हा बेडरूमचा काय वापर नव्हता. त्यासाठी मग इथे नॉर्मल आपण जे आपला सामान वगैरे आहे, डेलीचा सिलेंडर वगैरे किंवा असे चावल वगैरे, आपले तांदूळ वगैरे भरलेले ठेवलेत. आणि इथे कपडे वगैरे ठेवण्यासाठी. तर मग आता तुम्ही बघितला माझा रूम, हा स्टोर रूम, हॉल, किचन. तर मग असा बघा, इथून हॉलमधूनच इकडे पुढे एक आपला असा पॅसेज आहे. पॅसेजमधून असं आपण चालत गेलो आतमध्ये. इकडे आम्ही डायनिंग टेबल ठेवलेला आहे. डायनिंग टेबलचा तर काय वापर होत नाही, पाहुणे आल्यावर आम्ही इथे बसतो जेवायला वगैरे, म्हणजे त्यांना बसवतो, आम्ही तर नाही बसत. तर हा असा आपला डायनिंग टेबल आहे. तर कसं
घरामध्ये शो पाहिजे तर घेतलेला आहे तो डायनिंग टेबल आपला. त्या डायनिंग टेबलच्या इथून आपण थोडा पुढे गेलं तर अजून एक पॅसेज आहे आपल्या इथे आपला देवारा वगैरे ठेवलेला आहे. आणि इथून छोटासा पॅसेज आहे इथे. कपडे वगैरे आता पावसाचे दिवस आहेत म्हणजे घरातल्या घरातच ठेवतो मी सुकायला, बाहेर न टाकत. आणि बघा तुम्हाला जसं दाखवलं मम्मी आले बघा इथून चालत. तर असा आपला पॅसेज हॉलच्या इथून एंट्री मारल्या इथे आपला किचन हॉल, इथे आमचा बेडरूम आहे आणि इथून स्टोरूम आहे. आणि आपल्या हॉलची गॅलरी पण आहे मोठी, तर गॅलरी दाखवतो तुम्हाला थांबा. चांगली अशी मोठी गॅलरी आहे आणि बाजूला पण सेम एवढीच मोठी गॅलरी आहे. पहिल्याच माळ्यावर आहे आपला आणि कसं टेन्शन नाही. तर मग आता मेन रूम दाखवतो तुम्हाला, सर्व बेडरूम वगैरे हे सर्व आपण बघितले. तर मग आता इथून आपण असं आतमध्ये गेल्यावरती स्टार्टिंगलाच एक रूम लागतो. इथे मम्मी आणि पप्पांचा रूम आहे. असा आपला नॉर्मल बेडरूम बनवलेला आहे, बेसिक असा नॉर्मल असा एक बेडरूम आहे बेसिक. तर मग याच बेडरूमच्या बाजूला अजून एक बेडरूम आहे. तर बघा या पॅसेजमधून आपण गेलो तर इथे एक छोटासा बेडरूम बनवला आहे. इथे म्हणजे आईला आराम करण्यासाठी, म्हणजे आईला झोपण्यासाठी इथे हा बेडरूम आहे. आई आणि दीदी आमची इथे असते. हा दीदीचा आणि आईचा बेडरूम आहे. बघा हा आपला एक बेडरूम आहे. आणि याच बेडरूमच्या बाजूला इथे एक वॉशरूम आहे. एक्स्ट्रा आपण वॉशरूम म्हणजे बनवलेला आहे इथे. वेस्टर्न आपल्या इथे 2 वॉशरूम बनवलेत आणि इंडियन म्हणजे कसं ज्याला जिथे जायचं तिकडे आपण जाऊ शकतो. तर इकडे एक वॉशरूम आहे आणि इथे अजून एक आपण वॉश बेसिन लावलेला आहे. म्हणजे कसं सारखं तिकडे बाहेर नको जायला किंवा किचनमध्ये जायला नको, कारण इथे कसं हे आपले 3 बेडरूम अलग आहेत. मग यांना कसं वॉशरूममधून आला रात वगैरे धुण्यासाठी किंवा सकाळी उठल्यावर किचन वगैरेमध्ये किंवा तिकडे नको जायला, समोरच आपल्याला उठल्या इथं तोंड वगैरे धुण्यासाठी, ब्रश वगैरे करण्यासाठी इथं मिरर लावून आपण बेसिंग बनवलं आहे. आणि इथून आतमध्ये गेल्यावरच इथे एक लास्ट बेडरूम आहे आपला, 5वा बेडरूम आहे हा. इथे नाना आणि काकूंचा आहे हा बेडरूम. तर बघा हा असा एक सिंपल असा बेडरूम आहे, बेसिक असा. तर हा पण मास्टर बेडरूम आहे. इथे पण वॉशरूम अटॅच आहे, वॉशरूम अटॅच बेडरूम आहे हा. बघा असं एक साधासा आपला नॉर्मल. तर तुम्ही बघितलं जसं हा एक बेडरूम आहे, हा एक बेडरूम आहे आणि हा 3रा बेडरूम आहे. तिकडं जो बेडरूम होता त्याचा आपण गेस्ट रूम केलेला आहे. गेस्ट रूम म्हणजे स्टोरूम वगैरे बनवला आहे. आणि एक आमचा बेडरूम, म्हणजे असं टोटल 5 बेडरूमचं आपला घर आहे. 5 बेडरूम आहेत आणि असा एक मोठासा हॉल बनवला आहे आपण आणि एक मोठासा किचन बनवलेला आहे. तर असं बेसिक आपला घर आहे. जास्त काय त्याला आपण बनवलेलं नाही अजून, कारण आता कसं नवीनच आहे हा घर. जास्त टाईम नाही झाला आम्हाला इकडे शिफ्ट होऊन. फक्त आम्हाला 5 ते 6 महिने झालेत. तर मग बघा असा आपला एक नॉर्मल असा, ते पावसाळ्याचे दिवस आहेत बघा कशी भिंतींची पूर्ण वाट लागली. बघा असा बेसिक असा आपला आहे. तर मम्मी बघा सारखं येते आणि पळते, ब्लॉगमध्ये थांबत नाही आहे. तर कसा वाटला तुम्हाला गाईज आपला घर, कमेंट करून सांगा. घराला अजून आपला भरपूर कामं वगैरे करायचे बाकी आहेत, डेकोरेशन वगैरे अजून भरपूर बाकी आहेत. जसं आपल्याला हळूहळू जमल तसं आपण करूया पूर्ण घराला डेकोर वगैरे. तर मग आता चला भेटूया आपण. असा आपला नॉर्मल घर आहे. आपले भरपूर असे म्हणजे फ्रेंड्स वगैरे होते, फॅमिली मेंबर होते. ते बोलवते घराचा ब्लॉग बनव, घराचा ब्लॉग बनव. म्हणजे भरपूर आपले नातेवाईक आहेत, ते लोक अजून आले नाही घर वगैरे बघण्यासाठी, त्यांना काय जमलं नाही अजूनपर्यंत येण्यासाठी. तर मला बोलवते का ब्लॉग शूट करतो, तर ब्लॉगमध्ये एक दिवशी घर दाखव. तर बोललो आज चला आपण घर दाखवूया. तर घर तुम्ही जसं बघितलं, घरामध्ये अजून भरपूर कामं बाकी आहेत आपल्याला, डेकोरेशन वगैरे. सध्या आपण सिम्पलच ठेवलं आहे, जसं आहे म्हणजे तसंच, जास्त काय त्याच्यामध्ये डेकोरेशन केलं नाही. तर आपल्याला पुढे जाऊन करायचं एकदम मस्त, एकदम बनवायचं आतमधून त्याला.
लवकरच करूया आपण, जसं आपल्याला पॉसिबल होईल तसं. तर मग असा आमचा 5 BHK घर होता. हॉल आपला मोठा, किचन आणि 5 बेडरूम. 5 बेडरूममधल्या 1 बेडरूमला तुम्हाला जसं दाखवलं मी स्टोरूम बनवलेला आहे आम्ही, असं आहे. आणि टोटल घरामध्ये आम्ही 9 माणसं राहतो. 9 माणसं म्हणजे आमची जॉईंट फॅमिली आहे. पप्पा, मम्मी, मी, माझी बहीण आणि आमची आई आणि नाना, काकू आणि नानांचे 2 मुलं, असे आम्ही टोटल 9 जणं राहतो घरामध्ये. तर मग अशी आमची फॅमिली आणि आमचा हा घर. तर घर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा. आणि ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता पुन्हा एकदा आपण असा काहीतरी इंटरेस्टिंग नवीन एखादा ब्लॉग घेऊन येऊया. आणि घरातले पण तुम्हाला जर व्हिडिओ जर बघायचे असणार, म्हणजे डेलीचे असे कसे होम म्हणजे आपले घरातले जे रुटीन वगैरेचे ब्लॉग असतात तसे बघायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मग तसे ब्लॉग अपलोड करत जाईल. म्हणजे जे आपलं रुटीन वगैरे असतं घरातलं नॉर्मल फॅमिलीचं वगैरे जे आमचं, त्याचे ब्लॉग वगैरे आपण अपलोड करत जाऊ जर तुम्हाला बघायचे असतील, आवडत असतील तर मग आता चला, जास्त हा ब्लॉग मोठा नको करूया, छोटाच ब्लॉग आपला नॉर्मल होम टूरचा. तर कसा वाटला ब्लॉग आणि कसं वाटलं घर पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, सांगा कमेंट करून, नक्की कमेंट करा. आणि जर काय तुमचं सजेशन असेल तर सजेशन पण सांगा मला, काही म्हणजे इकडचं तिकडचं काही असं डेकोरेशन वगैरे काही करायचं आयडिया वगैरे असेल किंवा काय तर मग चला भेटूया आपण एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय, जय श्रीराम.